श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज माझ्यासाठी खूप अतिशय पवित्र दिवस आहे, कारण आज साक्षात माता लक्ष्मीचे आगमन माझ्या घरात होणार आहे. खूप दिवसाची इच्छा होती की माता लक्ष्मीलाही माझ्या घरात आणावं, लक्ष्मी आईनेही माझ्या घरी यावं. जसं रेणुका माता स्थापित झाल्या आहे, तसंच माझी माता लक्ष्मीवरती पण खूप श्रद्धा आहे. माहिती नाही का माता लक्ष्मीला बघितलं ना, एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी मला भेटते. त्या एनर्जीमधूनच मी धनलक्ष्मी कुंचन सेवा मागवली होती की चला आपल्या त्या निमित्ताने का होईना माता लक्ष्मीची सेवा आपल्या हातून घडेल. आणि तेव्हापासूनच मी ऑनलाईन महालक्ष्मीचा मुखवटा असतो तो पाहत होते. आणि मी मार्गशीर्षमध्येही काही महालक्ष्मीचा मुखवटा वगैरे घेतला नव्हता, पण माझी आता इच्छा झाली होती की आपण माता लक्ष्मीलाही स्वामींच्या बाजूला विराजमान करूया. तर माझ्या घरात मंगल कलश आहे, त्या मंगल कलशालाच मी तो मुखवटा लावणार होते. खूप छान वाटत होतं जेव्हा आईला पाहत होते की खूपच सुंदर दिसत होती देवी आहे आपली. इथे तांदूळ वगैरे मी सगळं जसं आपला मंगल कलश स्थापन करतो आपण, लाल पिवळे तांदूळ करून त्यामध्ये स्वच्छ पाणी, एक कवडी, गोमती चक्र, ज्या काही वस्तू माता लक्ष्मीला प्रिय आहे त्या मी त्यामध्ये टाकल्या होत्या. आणि अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी जी मला वाटत होती ना आज, म्हणजे फील होत होती ती. त्यानंतर मंगल कलशाला स्वास्तिक काढून घ्या. आता बरेच जण म्हणतात की स्वास्तिक काढण्याची पद्धत चुकीची आहे, असं आहे तसं आहे, पण आपण वर्षानुवर्ष असंच स्वास्तिक काढत आलो आहे. आणि मी ब्राह्मणांनाही असंच स्वास्तिक काढताना बघितलेलं आहे. त्यामुळे आता सांगायला जाऊ नका की असंच स्वास्तिक काढा किंवा चुकलं वगैरे काही. पण जे आहे ते आहे, सवयीचा भाग असतो एक आपल्या, आणि अशी सवय आपल्याला लागलेली आहे. त्यानंतर इथे जो मंगल कलश आहे त्याला छान वस्त्र घालून घेतले, जे की मी आईसाठी मागवले होते तेच मी इथे वस्त्र घालणार आहे. आणि छान वाटत होतं एक की आज कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे आगमन होईल. जेव्हा माझ्याकडे माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणारा फोटो तर आहे, पण मला असंही माता लक्ष्मीला ह्या रूपातही पाहायचं होतं, कारण की आपण दररोज देवीला सजवू शकतो वगैरे. तर छान वाटतंय की आईची सेवा त्या निमित्ताने का होईना आपल्याकडून होते. आणि इथे आज सकाळीच मी लवकर देवपूजा वगैरे करून ही सेवा करणार होते. तर इथे छान मी तो जो मुकुट आहे एवढं जास्त असं व्यवस्थित ॲडजस्ट नव्हता केला, फक्त थोडंफार जसं मला जमेल तसं केलं होतं. आणि ह्या मुकुटाला मी गेले 4 ते 5 महिने मी मुकुट शोधत होते, म्हणजे ऑनलाईन. पण मला जसा हवा तसा मिळतच नव्हता. कधी टिकली गोल असायची, किंवा आईच्या जो मुखवटा आहे त्याच्यात तो भाव नसायचा. म्हणजे आता हा मुखवटा कसा बघितल्या क्षणीच एक प्रसन्न वाटतं की आई साक्षात आपल्याजवळ आहे असं वाटतं. मी भरपूर मुकुटे बघितले, मला तो फील येतच नव्हता कुठे. त्यामुळे मग मी भरपूर वेळ घेतला आणि त्यानंतर हा मुखवटा मी चूज केला. सुंदर वाटते ना आई, खूपच छान वाटतं ते जेव्हा आईला बघितलं ना. म्हणजे कोणतीही जेव्हा आपण देवीला सजवतो, थोडं जरी इकडे तिकडे झालं ना, असं जोपर्यंत परफेक्टनेस येत नाही ना तोपर्यंत असं वाटतं की नाही अजून काहीतरी कमी आहेच आपल्या सेवेमध्ये, तसंच वाटतं. तर इथे आता आईला हळदी कुंकू लावून घेतलं मी छान असं. हळदी कुंकू लावल्यानंतर देवीचं रूप तर अजूनच खुलून आलं होतं. आणि तुम्ही कॅमेऱ्यामध्येही बघा देवी किती असं, म्हणजे चेहरा देवीचा हसरा वाटतो आहे. हे मला प्रत्यक्षात तिथे दिसलं नाही, बट कॅमेऱ्यामध्ये आता मी जेव्हा व्हॉइस ओव्हर करते आहे तेव्हा मला दिसतं आहे की किती छान आणि प्रसन्न वाटतं म्हणून. त्यानंतर हा जो आर्टिफिशियल गजरा आहे तोही मी देवीला लावणार आहे, कारण की आज मी गजरे वगैरे काही आणलं नव्हतं. फक्त फुलं वगैरे थोडीफार होती माझ्याकडे, त्यानेच आज सेवा करूया म्हटलं. आणि माता लक्ष्मीची सेवा म्हणजे आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत राहावी वगैरे, काहीही जे असो, जेव्हा पण आपण लक्ष्मीची सेवा करतो ना खूप छान वाटतं. आणि कुंचन सेवा तर मी सगळ्यांना सजेस्ट करेल की कुंचन सेवा करा. खूप छान असे अनुभव येतात जे की मला आलेले आहेत. आणि कुंचन सेवेमुळे मला तर खूप फरक जाणवतो आहे माझ्यामध्ये पण, घरामध्ये पण. जर तुमच्याकडे कुंचन नसेल तर तेव्हा काय करावे याचाही व्हिडिओ आपण फुल बनवलेला आहे, तोही तुम्ही जाऊन बघा की जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती भेटेलच कुंचन सेवेची.
आणि इथे आता माता लक्ष्मी माझी छान अशी विराजमान झाली होती आणि स्वामी माझे गुरु आणि दोन्ही साईडला आई, खूपच सुंदर वाटत होतं. आणि आता वेळ झाली होती ती कुंजम सेवा करायची, तर कुंजम सेवा ही मी इथेच खाली करणार होते आईच्या समोरच. कुंजम सेवेचा जो पूर्ण सेट आहे त्या सेटमध्ये मी थोड्याफार वस्तू घेतल्या आहेत. आणि ज्यांची परिस्थिती नसेल किंवा ज्यांना घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही थोड्या थोड्या वस्तू घेऊनही ही सेवा करा. खूप छान रिझल्ट आहे या सेवेचा. आणि मेन म्हणजे कसं असतं ना, की आपण एखादी सेवा करतोय त्या सेवेसोबत विश्वास खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे एक पॉझिटिव्ह सकारात्मकतेने, जसं शीतलताई आपल्याला सांगतात बघा, की तुम्ही कोणतीही सेवा खूप विश्वासाने आणि सकारात्मक ऊर्जेने करा. तर तसंच आपण सेवा सकारात्मक ऊर्जेने केली तर त्याचं फळ अगदी दुपटीने भेटतं. आणि तसंच मलाही या कुंजन सेवेचे रिझल्ट आहे. आणि कोणतीही सेवा असं नाही आहे की ही सेवा केल्याने काय होईल, ती सेवा केल्याने काय होईल, पण तुम्ही एकदा करून बघायला काय हरकत आहे. पूर्ण श्रद्धा ठेवून मनाने, स्वच्छ मनाने आपण ही जर सेवा केली तर मला तरी असं वाटतं की नक्कीच लाभदायी सेवा ठरेल ही आपली. तर असंच आहे, ही सेवा मी करत असते. आणि आता संकल्प केला आहे 11 शुक्रवारांचा, जो की वैभव लक्ष्मीचा आहे. आणि त्यासोबत कुंजम सेवा ही 11 शुक्रवार आपल्याला करायची आहे. तर पाहू आई कुठंपर्यंत सेवा करून घेते. तसं तर आपण रोजही सेवा केली तरी कमीच आहे. आता मला फक्त म्हणजे बाळामुळे एवढं मॅनेज होत नाही आहे की पूर्ण सेवा व्यवस्थित कराव्यात जसं की पहिले होत होत्या. पण हळूहळू सगळं रुटीन एकदा सेट झालं ना की मग आपण व्यवस्थित सेवा करू शकतो, व्हिडिओ करू शकतो. कधीही म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की तुम्ही बाळासोबत सगळं कसं मॅनेज करता, पण होऊन जातं. आणि त्यासोबत स्वामी तर आहेच. स्वामींची ही सेवा म्हणजे म्हणावी तशी माझ्याकडून होत नाही आहे पहिल्यासारखी. फक्त बेसिक जी सेवा असते दररोज अभिषेक वगैरे तो मी हे करत आहे. आणि असं म्हणजे मनामध्ये खंत वाटते की बाबा स्वामी, मी अगोदर खूप सेवा करायचे की स्वामी माझ्याकडून करून घेत होते की ही सेवा कर, ती सेवा कर, माझं चालूच असायचं हे पारायण ते पारायण. बट आता बाळामुळं कोणत्याच गोष्टी वेळेवर मॅनेज होत नाही, कधी मागं पुढं होतं. पण असो, स्वामी आपल्याला समजून घेतात एवढंच मी मनामध्ये धरलं आहे की स्वामी कधीच राग वगैरे मानत नाही. तर आपणही आता म्हणजे माझी इच्छा आहे की निदान नित्यसेवा जी असते ती तर मी करतेच, बट स्वामी चरित्र सारामृताचे पारायण मला करायचं आहे. आता पाहू कसं होतं कसं नाही आहे. आता ह्या इथे मी कुंचन सेवेला सुरुवात केली, एक एक वस्तू त्यामध्ये टाकायला. सेवा पूर्ण झाल्यावर एक प्रसन्नता वाटते. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आणि पुढचे नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी श्री स्वामी समर्थ.